हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 20 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कान्हा आणि सखीने चक्क सरकारला उपाशी मारलं. सरकारला काहीच खाऊ पिऊ दिलं नाही. सरकार भुकेने व्याकुळ झाली होती आणि त्यात सरकारने गृहिणींचा अपमान केला. स्वयंपाकघर म्हणजे एक फालतू जागा आहे, ज्या जागी एक फालतू बाई, जिच्यात बाहेर जाऊन कमवण्याची धमक नसते, जिच्यात बाहेर जाऊन काही करण्याची हिंमत नसते, ती आपलं आयुष्य झिजवते, असा अपमान सरकारने गृहिणींचा केला. आणि मग सखी आणि कान्हाने सरकारची अशी जिरवली ना, की त्या सरकारला स्वतःच किचनमध्ये स्वयंपाक बनवावा लागला आणि गिरावं लागलं, खावं लागलं. आणि मग गृहिणी या किती महान असतात. गृहिणी म्हणजे घरची अन्नपूर्णा असते. गृहिणी म्हणून हे जग चालतंय, असे गौरवोद्गार कान्हा आणि सखीने गृहिणींबद्दल काढले आणि सरकारची ठासली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा रूममध्ये असतात. सखीने कान्हाच्या लहानपणाचा अल्बम पाहिलेला असतो. सखी कान्हाला विचारते, कान्हा, तुझे बाबा कसे गेले? आणि हे ऐकताच कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हाला आठवतं की या सरकारनेच त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा खून केला होता. कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, काही आठवणी पुन्हा न आठवलेल्याच बऱ्या. आणि तसंही तुमचं आणि माझं नातं तुम्ही मानत नाही, तुम्ही मला नवरा मानत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मला नवरा मानत नाही, आपलं नातं स्वीकारत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला याबद्दल काहीच सांगणार नाही. सखी म्हणते, ठीक आहे, मी आता येते, असं म्हणून सखी रूम बाहेर निघून जाते. आणि मग कान्हा तेथे कपाटावर ठेवलेल्या सूटकेसकडे पाहतो. आणि कान्हाला आठवतं की जेव्हा सकाळी हा अल्बम सखीसमोर पडला होता, तेव्हा कान्हाला ही गोष्ट समजली होती की सखी आता बदलली आहे आणि ती आता माझ्या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे या अल्बमबद्दल ती नक्की विचारणार, हा अल्बम पाहायचा आहे असा हट्ट धरणार. त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल. आणि जर सखीने या अल्बममधील शेवटचे 2 फोटोज पाहिले तर तिच्यासमोर खूप मोठं गुपित उघडं होईल. असा विचार करून कान्हा या अल्बममधील शेवटचे 2 फोटो काढून आपल्या खिशात ठेवतो आणि मग हा अल्बम कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. कान्हा विचार करत असतो, आता मी या फोटोजचं काय करू? हे फोटो कोठेतरी लपून ठेवायला हवेत. आणि तेवढ्यात कान्हाला कपाटावर असलेली ही सुटकेस दिसते. कान्हा ही सुटकेस घेतो. या सुटकेसमध्ये सन्हा नाव लिहिलेला कुर्ता असतो. कान्हा विचार करतो, एवढ्याच सखीचा माझ्यावरचा राग जाणार नाहीये, त्यामुळे सखी हा कुर्तासुद्धा घालणार नाही. त्यामुळे तोपर्यंत हे फोटो या कुर्त्यामध्येच सेफ राहतील. असा विचार करून कान्हा हे फोटोज या कुर्त्यामध्ये ठेवतो आणि मग हा कुर्ता या सुटकेसमध्ये ठेवून पुन्हा कपाटावर ठेवून देतो. म्हणजे कान्हाने हा सगळा मास्टर प्लॅन बनवला आहे. आणि हे 2 फोटो कोणते असतील? तर नक्कीच हे 2 फोटो ते असतील ज्यामध्ये देवदत्त किर्लोस्कर, राघव कामत, अपर्णा, तेजस्विनी किंवा सखी आणि कान्हा हे दोघे एकत्र असतील. सखीला हे सगळं गुपित कळू नये म्हणूनच कान्हाने हे केलंय. कान्हा विचार करतो, अजून योग्य वेळ नाहीये. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सखीला हे सगळं गुपित मी स्वतःहून सांगेल. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सरकार ही फोनवर बोलत बोलत हॉलमध्ये येते आणि फोनवरती सांगते, नवाते आता आपल्या ऑफिसमध्ये नाही आहे तर काही फरक पडत नाही. यावेळेस तुम्ही सगळी प्रोसिजर करा. कॉन्ट्रॅक्ट मी स्वतः रेडी करणार आहे. मागच्या वेळेस कामत एम्पायर हरलं होतं, पण यावेळेस कामत एम्पायर हरणार नाही. कारण मी आता स्वतः जातीने लक्ष देणार आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे. असं म्हणून सरकार फोन कट करते. सकाळची वेळ असते. सरकारला भूक लागली आहे. सरकार वेदूला आवाज देते, वेदू, माझा ब्रेकफास्ट घेऊन ये. सरकार विसरलेली असते की काल रात्री वेदूने झिंगाट डान्स करून माझी नोकरी सोडली आहे. सरकार वेदूला आवाज देत असते आणि तेवढ्यात सखी आणि कान्हा तेथे येतात आणि म्हणतात, काय मग सरकार, झाली का रात्रभर झोप? सरकार चिडून म्हणते, बस झाली तुमची नाटकं. हा तुमचा बालिशपणा आहे ना, मला आता खूप राग येतो या बालिशपणाचा. तर कान्हा म्हणतो, सरकार, कसं आहे ना, आता तुम्हाला नाश्तासुद्धा मिळणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टसुद्धा मिळणार नाही. यावेळेससुद्धा कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच मिळणार. तर सखी म्हणते, हो ना, कामत एम्पायर हरणार
किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन जिंकणार. सरकार चिडून म्हणते, कान्हा, मागच्या वेळेस तू चीटिंग करून माझं कॉन्ट्रॅक्टची फाईल पळवून हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं होतं, पण यावेळेस तू माझ्या कंपनीत नाही आहे, ना तुझा कोणता माणूस माझ्या कंपनीत आहे, त्यामुळे तुला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवता येणार नाही. कॉन्ट्रॅक्ट हे मलाच मिळणार, सरकारला मिळणार, कारण सरकारला हरवणं तुला बाप जन्मात जमणार नाही, एवढं लक्षात ठेव. कान्हा म्हणतो, हे कॉन्ट्रॅक्ट तर आम्हालाच, किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनलाच मिळणार. आणि सखी म्हणते, हो ना, तसंही आता आम्ही दोघे एकत्र आलो आहोत आणि सणाला हरवणं तुम्हाला शक्य नाहीये. सरकार म्हणते, व्हॉटेवर, मला आहे ना तुमच्याबरोबर वाया घालवण्यासाठी वेळ नाहीये, मला लवकर ऑफिसला जायचं आहे. असं म्हणून सरकार पुन्हा वेदूला आवाज देते, वेदू, माझा ब्रेकफास्ट घेऊन ये. तर सखी म्हणते, सरकार, मला असं वाटतं तुम्ही ब्रेकफास्ट बरोबर आहे ना बदामसुद्धा खायला पाहिजे, कारण तुमची स्मरणशक्ती कमी झाली आहे वाटतं. काल रात्रीच वेदू तुमची नोकरी सोडून गेली आहे, हे तुम्ही विसरलाय का? सरकार म्हणते, अरे हो, ठीक आहे, मी माझा ब्रेकफास्ट ऑनलाईन ऑर्डर करेल. असं म्हणून सरकार तिचा मोबाईल पाहते ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी, परंतु सरकारच्या मोबाईलमध्ये नेटवर्कच नसतो. सरकार म्हणते, हे काय, आत्ता तर मी फोनवर बोलले आणि अचानक नेटवर्क कसा गेला? सरकार रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. कान्हा म्हणतो, पाहिलं का बेबी सरकार, जेव्हा आपण चांगलं काम करतो ना तेव्हा नशीबसुद्धा आपली साथ देतं. सरकारचं नेटवर्क गायब झालंय. तर सखी म्हणते, अरे पार्टनर, ते आपोआप नशिबाने गायब नाही झालंय, तर ते मी गायब केलंय, कारण सरकार म्हणजे दुर्योधन, त्याच्याविरुद्ध लढणारा मी आहे अर्जुन, आणि तू माझा सारथी म्हणजे श्रीकृष्ण, आणि या लढाईमध्ये आपल्याला श्री हनुमानसुद्धा मदत करताय. कान्हा विचारतो, श्री हनुमान कोण आहेत ते? आणि तेवढ्यात आपला गौतम काका समोर येतो. गौतम काकाच्या हातात मोबाईल नेटवर्क जाम करणारा जामर असतो. सखी म्हणते, सरकार कितीही मोठी असली स्कॅमर, पण आमच्याकडे आहे मोबाईल नेटवर्क जाम करणारा जामर. कान्हा आणि गौतम हे दोघे सुद्धा खूप खुश होतात. सरकार तिच्या रूममध्ये येते, मोबाईल नेटवर्क शोधत असते. आता बेसिकली माणसाला मोबाईल नेटवर्क शोधायचं असेल तर तो गच्चीवर जाईल, बाल्कनीत जाईल, घराच्या बाहेर जाईल, पण सरकारचं थोडं वेगळं आहे. सरकार ही अजून घराच्या आतमध्ये जाते, म्हणजे मोबाईल नेटवर्क मिळालंच नाही पाहिजे. सरकार विचार करते, असं कसं होऊ शकतं, मोबाईल नेटवर्क अचानक कसा गायब झाला, आता काय करायचं, मला ब्रेकफास्ट ऑर्डर करायचा आहे. तेवढ्याच सरकारला वाटतं, याचा अर्थ नक्कीच हा कान्हा आणि सखीचा प्लॅन आहे, या दोघांनीच काहीतरी कट कारस्थान केलं आहे. असं चीप गोष्टी हे दोघेच करू शकतात हे सरकारला समजतं. इकडे कान्हा, सखी, गौतम सरकारची वाट पाहत असतात की सरकार अजून खाली का नाही आली आहे. तर गौतम म्हणतो, तिला रूममध्ये नेटवर्क भेटला की काय? तर सखी म्हणते, अरे काका, सब्र रखो, सब्र का फल मीठा होता आहे. कान्हा म्हणतो, मग जर असं असेल ना तर पार्टनर, चला सुरू करूया काउंटडाऊन. आणि कान्हा आपला हात पुढे करतो. सखी त्याला डोळे दाखवते. कान्हा म्हणतो, काकाला दाखवण्यासाठी. सखी नाईलाजाने कान्हाच्या हातात हात देते आणि मग कान्हा आपलं काउंटडाऊन सुरू करतो आणि काकासमोर निर्लज्जपणे हे अतिशय रोमॅन्टिक डान्स करतात. कान्हा हा सखीला जवळ घेतो, दूर लोटतो, मग आणखीन जवळ घेतो, आणि काका हे सगळं पाहून हसत असतो. या दोघांचा रोमॅन्टिक डान्स होतो. दोघे एकदम भारी पोजमध्ये उभे राहतात, एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात. आणि तेवढ्यात सरकार ही आपल्या रूममधून बाहेर येते आणि या दोघांकडे रागारागाने पाहत असते. कान्हा आणि सखी हे सुद्धा सरकारकडे पाहतात आणि सखी विचारते, काय झालं सरकार, तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट ऑर्डर केला की नाही, सांगा बरं मला लवकर. सरकार चिडून म्हणते, मला आहे ना ब्रेकफास्ट ऑर्डर करायची गरज नाही आहे. आज मला घरात ब्रेकफास्ट करण्याची इच्छाच नाही आहे. मी मस्त ड्राईव्ह करत जाईल, एखाद्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाईल आणि तेथे जाऊन ब्रेकफास्ट करेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? सखी आणि कान्हा तिच्याकडे रागारागाने पाहतात. तर सखी म्हणते, पण सरकार त्याची काय गरज आहे, तुम्ही घरीसुद्धा ब्रेकफास्ट बनवू शकता ना, घरातील स्वयंपाकघरामध्ये. सरकार चिडून म्हणते, मी सरकार घरातील स्वयंपाकघरामध्ये माझ्यासाठी स्वतः ब्रेकफास्ट बनवणार? सखी, स्वयंपाकघर आहे ना ही घरातली सगळ्यात फालतू जागा असते, जेथे लाखो बायका दिवसभर राबून राबून स्वतःचं आयुष्य भंगार करून घेतात, स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतात. आणि ज्या बायकांमध्ये धमक नसते,
बाहेर जाऊन काम करण्याची, बाहेर जाऊन पैसे कमवण्याची, करिअर घडवण्याची, ज्यांची लायकी नसते ना, अशा बायका घरात स्वयंपाकघरात काम करतात, घर सांभाळतात, गृहिणी बनतात. हे ऐकून कान्हा, सखी, गौतमला जबर धक्काच बसतो आणि सरकार ही रागारागाने तेथून निघून जाते. सखी चिडून म्हणते, "ओ, तुला काय माहीत की गृहिणी किती महत्त्वाची असते घरामध्ये?" कान्हा म्हणतो, "बेबी सरकार, तुम्ही शांत व्हा." तर सखी म्हणते, "कान्हा, मी कशी शांत होऊ? या सरकारने गृहिणींचा किती मोठा अपमान केला आहे आणि मी गृहिणींचा अपमान सहन करून घेऊ शकत नाही." कान्हा म्हणतो, "तिची लायकी आहे का गृहिणींना काही बोलायची? ती कुठे, गृहिणी कुठे? आपल्याला माहिती आहे ना, कुठे तिच्याशी भांडून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय." सखी म्हणते, "नाही कान्हा, या बाईने गृहिणींचा अपमान केला आहे आणि मी तिला गृहिणींचं महत्त्व काय असतं ते आज समजावून सांगणार. आज मी तिची जिरवणार." असा ठाम निर्धार सखी करते. गौतम म्हणतो, "अरे पण ती गेली बाहेर." कान्हा म्हणतो, "फक्त घराबाहेर गेली ना, पण घराच्या गेट बाहेर नाही जाऊ शकणार. त्याची व्यवस्था सुद्धा मी करून ठेवली आहे." हे ऐकून सखी आणि गौतमला आश्चर्य वाटतं. इकडे सरकार घराबाहेर येते आणि गाडीचा दरवाजा उघडणार. तेवढ्यात तिला दिसतं की तिच्या गाडीचं टायर तर पंक्चर झालंय. सरकार चिडून म्हणते, "ओ शिट, माझ्या गाडीचं टायर कसं पंक्चर झालं?" म्हणजे सरकार, कामत एम्पायरची मालकीन, जिच्या एका इशाऱ्यावरून अख्ख्या मुंबईच्या कंपन्या सखीला नोकरी देत नाही, त्या सरकारकडे फक्त एकच गाडी आहे. सरकारकडे दुसरी गाडी नाहीये. सरकारकडे ड्रायव्हर सुद्धा नाहीये. सरकारवर काय दिवस आले ते देवालाच माहीत. तेवढ्यात कान्हा आणि सखी तेथे येतात आणि म्हणतात, "कसं आहे ना सखी मॅडम, जेव्हा अहंकार होतो ना माणसाला, तेव्हा अहंकाराचा फुगा आणि गाडीचा टायर फुटायला वेळ लागत नाही." सरकारला समजतं हा सगळा यांचाच प्लॅन आहे. आणि मग सखी सरकारला विचारते, "सरकार, आता तुम्ही काय करणार? घरात वेदू नाहीये नाश्ता द्यायला आणि मग तुम्हाला बाहेर जायचं होतं, तर बाहेर जाण्यासाठी तुमच्या गाडीचा टायरसुद्धा पंक्चर झाला आहे. आता तुम्ही बाहेर कशा जाणार?" सरकार खूप चिडते. कान्हा म्हणतो, "बेबी सरकार, जातील ना त्या रिक्षाने, एवढी काय मोठी गोष्ट आहे?" तर सखी म्हणते, "अरे कान्हा, रिक्षाने कशा जातील? त्यांच्या स्टँडर्डला ते मॅच होत नाही ना." कान्हा म्हणतो, "खरंय खरंय, सरकार आहेत त्या कुठे रिक्षाने जातील? रिक्षाने तर आपल्यासारखी गरीब साधी भोळी माणसं जातात आणि रिक्षाने गेल्यावर खरंच किती छान वाटतं ना. खरंच आपल्यासारख्या कपलसाठी तर रिक्षा म्हणजे एकदम मज्जा असते." हे दोघे रिक्षाचे गुणगान करत असतात. कान्हा सांगतो, "रिक्षा म्हणजे एखाद्या स्वतःच्या गाडीपेक्षा कमी नाहीये. एक वेळ स्वतःच्या मर्सडीजमध्ये मजा येणार नाही, पण रिक्षामध्ये प्रवास करायला मजा येते." सखी म्हणते, "हो ना, जेव्हा आपण सखी सदन चाळीत राहायचो तेव्हा तर आपण किती वेळेस रिक्षाने प्रवास केलाय आणि किती छान वाटायचं ना." या दोघांची बडबड ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार म्हणते, "मी रिक्षाने जाणार नाही, मी कॅबने जाईल. आजकाल कॅबसुद्धा ऑर्डर केल्यावर लगेच येते. कदाचित ते तुम्हाला माहीत नसेल." असं म्हणून सरकार ही आपला मोबाईल सुरू करण्याचा प्रयत्न करते. कान्हा आणि सखी म्हणतात, "पाहूया सरकार किती लांब जातीये." सरकार मोबाईल पाहते तर सरकारचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झालेला असतो. सरकारच्या मोबाईलची बॅटरी उतरलेली असते. सरकार चिडून म्हणते, "डॅम, आता मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झाला." आणि मग सरकार रागारागाने घरात परत येते, किचनमध्ये येते आणि किचनमध्ये सगळ्यात आधी तर फ्रीज उघडून पाहते की त्यात काही फळं असतील किंवा रात्रीचं काही जेवण असेल, पण पूर्ण फ्रीज हे रिकामं असतं. फ्रीजमध्ये काहीच नसतं. सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार विचार करते, हे कसं शक्य आहे की फ्रीजमध्ये काहीच नाही आहे? तेवढ्यात सखी, कान्हा आणि गौतम तेथे येतात. सखी सरकारला म्हणते, "सरकार, थोड्या वेळ आधी ना फ्रीज पूर्ण भरलेलं होतं, पण ती मावशी आजी आहे ना, तिने सगळं खाऊन टाकलं. त्यामुळे आता फ्रीज खाली झालंय." सरकार सखीकडे रागारागाने पाहते. सखी म्हणते, "आता कळतंय ना, दुसऱ्याच्या तोंडचा घास पळवल्यावर कसं वाटतं ते." सरकारला राग येतो. सरकार चिडून म्हणते, "तू मला कमी समजू नकोस. तुला काय वाटतं हा सगळा तुमचा प्लॅन आहे हे मला कळलेलं नाहीये का? सगळ्यात आधी तर तुम्ही त्या वेदूला इथून हाकलून लावलं, मग परशुराम आणि मीनाक्षीला इथून गायब केलं, त्यानंतर घरातील किचनमध्ये काहीच नाही ठेवलं, मोबाईल नेटवर्क जाम केला, माझ्या गाडीची हवा काढली. हा सगळा तुमचाच प्लॅन आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी उपाशी राहील, तर असं होणार नाहीये. मी स्वतः किचनमध्ये काहीतरी बनवून घेईल आणि मग पोटभर खाईल तुमच्या नाकावर टिच्चून."
हे ऐकून सखी खूप खुश होते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही? तुम्ही स्वतःच्या हाताने बनवणार? अरे वा, शुभस्य शीघ्रम. खरंच तो क्षण माझ्या या डोळ्यांनी अनुभवण्यासाठी मी माझ्या डोळ्यांना असं मोठं मोठं करून पाहत राहील. मला पाहायचंय जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी बनवाल. सरकार खूप चिडते आणि मग सरकार आपला स्वयंपाक सुरू करते. सगळ्यात आधी तर ती 3-4 डाळींचे सगळे डबे किचन ओट्यावर आणून ठेवते. मग बाकीच्या वस्तू आणते, पण तिला काही नीट ते जमत नाही. तिची आदळआपट सुरू असते. तिचं हे सगळं पाहून कान्हा, गौतम आणि सखी खूप खुश होतात. सरकारला स्वयंपाकातील सुद्धा समजत नसतो. तिला स्वयंपाक बनवता येत नाही. सरकारला काय बनवायचं असतं देव जाणे. सरकार सगळ्यात आधी तर एक मोठा बाऊल घेते आणि या बाऊलमध्ये गव्हाचं पीठ टाकते, पोळ्या बनवण्यासाठीचं पीठ, आणि यामध्ये पाणी टाकते. मग एक मोठा लाकडी चमचा घेते आणि हे गव्हाचं पीठ ढवळू लागते. पण पाणी कमी असतं. त्यानंतर सरकार भलं मोठं पाणी त्यात टाकून देते. सखी, कान्हा, गौतम तिची फजिती पाहत असतात, हसत असतात. सरकार चक्क गंगा जमुना पीठ बनवते. तिला काय करायचं असतं देव जाणे. पण कान्हा, सखी आणि गौतम समोर फुशारक्या मारायच्या म्हणून तिचा हा प्रयत्न सुरू असतो. मग सरकार पांढरे वाटाणे घेऊन येते आणि पांढरे वाटाणे कढईमध्ये टाकते. त्यानंतर ते थोडेसे असे फ्राय करते आणि मग हे सगळे पांढरे वाटाणे या गव्हाच्या भिजवलेल्या पिठात टाकून देते. सरखी हसू लागते. कान्हा म्हणतो, आज बहुतेक आपल्याला गव्हाच्या पिठाची भजी खायला मिळणार आहे. गौतम हसू लागतो आणि मग सरकार हे सगळं भिजवलेलं पीठ, त्याच्यामध्ये पांढरे वाटाणे असते, हे सगळं कढईत टाकून देते. तिला काय करावं ते कळतच नाही. सरकार चिडून म्हणते, मला भूक लागलीये. सखी म्हणते, सरकार भूक लागलीये ना, मग काहीतरी बनवून खा ना, त्यात आरडाओरडा करण्याची काय गरज आहे. सरकारला खूप राग येतो. सरकारला समजतं की स्वयंपाक बनवणं हे तिचं काम नाहीये, तिला जमणार नाही. आणि मग सखी, थोड्या वेळ आधी सरकारने जो गृहिणींचा अपमान केला होता, गृहिणींबद्दल अतिशय चुकीचे शब्द जे सरकारने वापरले होते, त्या सगळ्या शब्दांचा बदला घेते. सरकारची अशी ठासते, अशी जिरवते ना, की सगळ्या गृहिणींना खूप आनंद होईल, सगळ्या गृहिणी खुश होतील, एवढं मात्र नक्की. सखी सरकारला म्हणते, सरकार तुम्ही त्याच किचनमध्ये स्वयंपाक बनवायचं म्हणताय, ज्या स्वयंपाकघराला तुम्ही थोड्या वेळ आधी फालतू म्हणाला होता. तुम्ही असंच काहीतरी म्हणाला होता ना, स्वयंपाकघर ही घरातली सगळ्यात फालतू जागा असते. तेथे त्या बायका काम करतात ज्या बायकांमध्ये बाहेर जाऊन कमावण्याची, काही करिअर घडवण्याची धमक नसते, आणि या स्वयंपाकघरात आयुष्यभर काम करून करून त्या स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतात. असंच काहीतरी तुम्ही बोलला होता ना. सरकार सखीकडे रागारागाने पाहते आणि मग सखी सरकारला ठणकावून सांगते, सरकार तुम्ही स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गृहिणींबद्दल जे शब्द वापरलेत ना, ते अतिशय चुकीचे होते. कोणतीही गृहिणी या स्वयंपाकघरात काम करते ना, तर ती स्वतःचं आयुष्य वायाने घालवत, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करत नाही, तर ती स्वतःच्या आयुष्याचं सोनं करते, सोनं. कारण घराबाहेर जाऊन काम करणारी बाई ही लक्ष्मी असेल, तर घरात काम करणारी, स्वयंपाक करणारी बाई ही लक्ष्मीसुद्धा असते, सरस्वतीसुद्धा असते आणि अन्नपूर्णासुद्धा असते. घरातील स्वयंपाकघरात काम करून ती अन्नपूर्णा बनते. तुम्हाला स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा किंवा भांडी धुण्याची जागा, एकदम राडा, सगळा पसारा असं वाटत असेल ना, पण नाही. स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक गृहिणीची प्रयोगशाळा असते, जेथे ती सगळ्यांसाठी अन्न शिजवते. आणि हे अन्न शिजवताना ती फक्त एक चांगल्या भावनेने अन्न शिजवते, की मला माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना, माझ्या मुलीला, माझ्या कुटुंबाला, सासूसासऱ्यांना, आईवडिलांना, भावा बहिणीला, माझ्या संपूर्ण कुटुंबाला जेवू घालायचं आहे, त्यांचं पोट भरायचं आहे. एक स्त्री जेव्हा गृहिणी बनून घरातील स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवते ना, तेव्हा ते स्वयंपाकघर फक्त स्वयंपाकघर राहत नाही, तर एक मंदिर होतं, मंदिर, अन्नपूर्णेचं मंदिर. ज्या मंदिरात एक गृहिणी अन्न शिजवते आणि जेव्हा तिच्या घरातील सगळे कुटुंबीय पोटाला भूक लागल्यामुळे तिच्याकडे आशेने पाहत असतात, तेव्हा तिला फक्त ती खाणारी तोंड दिसत नाही, तर तिच्यासाठी ते आपल्या मुलांचं पोट भरण्याचं साधन असतं. तिला ती भुकेली पोटं दिसतात, जे पोट फक्त तिच्या या कलेमुळेच भरू शकतात. तुम्हाला असं वाटत असेल की किचनमध्ये त्या बायका काम करतात
ज्या बायकांमध्ये बाहेर जाऊन कमवण्याची काही धमक नसते, बाहेर जाऊन करण्याची काही धमक नसते, तर सरकार मी तुम्हाला एवढंच सांगते की स्वयंपाक बनवणं ही सुद्धा एक कला आहे. आणि कदाचित तुम्हाला हे कळलंच असेल, तुम्हाला खूप गोष्टी येतात. तुम्ही एवढं मोठं कामत एम्पायर सांभाळतात, गाडी चालवतात, बिझनेस करतात, कॉन्ट्रॅक्ट बनवतात, तुम्हाला बिझनेसची सगळी कामं जमतात. पण तुम्हाला किचनमध्ये स्वयंपाक बनवता येत नाही आहे. साधं स्वतःसाठी तुम्हाला भात, तांदूळसुद्धा शिजवता येत नाही आहे. आणि तुम्हाला हे येत नाही कारण ती एक कला आहे. स्वयंपाक ही अशी कला आहे जी दुसऱ्यांना जगवते. या जगात अशी एक दुसरी कोणतीच कला नाही आहे. तुम्ही दुसरं काहीही शिकलात त्याचा फायदा फक्त तुम्हाला होतो, पण जर तुम्ही स्वयंपाक शिकलात ना तर त्याचा फायदा अख्ख्या जगाला होतो. तुम्ही इतरांची सुद्धा पोटं भरू शकतात, त्यांना जगू शकतात. त्यामुळे स्वयंपाकाला कमी लेखणं सोडा. सरकार तुमच्याकडे खूप पैसा आहे. तुम्हाला असं वाटतं मी रोज जाऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करेल, मला काही फरक पडत नाही. पण 5 स्टारमध्ये जेवणाची चव कितीही महागाची असली ना तरीसुद्धा घरातील अन्नपूर्णेच्या हाताच्या चवीची कधीच ते बराबरी करू शकत नाही. कारण घरातील स्त्री जेव्हा घरातील गॅससमोर, घरातील चुलीसमोर उभी राहते आणि स्वतःचा घाम गाळते ना, तेव्हा तिच्या प्रत्येक घामात आपल्या कुटुंबाबद्दल असलेलं प्रेम असतं. मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मला माझ्या कुटुंबाची पोटं भरायची आहेत, त्यांना त्यांच्या आवडीचं खाऊ घालायचं आहे, अशी त्यामागे विचारसरणी असते. सरकार सखीकडे पाहतच राहते. सखी सांगते, तुम्ही घरातील गृहिणीला कमी लेखलं, पण घरातील गृहिणी ही मल्टीटास्किंग करते. या किचनमध्ये ती फक्त पोट भरण्याचं काम करत नाही, तर एक डॉक्टर म्हणून सुद्धा काम करते. जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीचं पोट दुखत असेल तर त्याच्यासाठी ती वरण भात बनवते. एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली असेल तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक काढा बनवते. एखाद्या व्यक्तीचं पोट खराब असेल तर त्याच्यासाठी असं काहीतरी बनवते ज्यामुळे त्याच्या पोटाला आराम मिळेल. म्हणजे घरातील गृहिणी ही डॉक्टरसुद्धा बनते. जेव्हा घरातील गृहिणी या स्वयंपाकघरामध्ये चांगलं एखाद्याच्या आवडीचं जेवण बनवते, त्यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू येतं, तेव्हा ती जादूगारसुद्धा बनते. आणि तुमच्यासारख्या बाईला हे कधीच कळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सरकारची बोलतीच बंद झालेली असते. कान्हा, गौतम या सगळ्यांना या गोष्टी पटतात. फ्रेंड्स, खरंच सरकारने आज स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गृहिणींबद्दल जे शब्द वापरले होते ते अतिशय चुकीचे होते. आणि आजकाल असंच होतं आहे. परंतु सरकारला सखीने त्याची जाणीव करून दिली की घरात, स्वयंपाकघरात काम करणारी गृहिणी ही खरंच जगातील सगळ्यात चांगलं काम करते. कारण तुम्ही बाहेर जाऊन नोकरी करत असाल तर तुम्ही ती स्वतःसाठी करता, पण घरातील गृहिणी ही घरातील इतरांसाठी रात्रंदिवस राबते. आणि या गोष्टीचा तिला कोणताच मोबदला मिळत नाही. ना तिला पगार मिळतो, ना तिला काही ॲप्रिसिएशन मिळतं, कुणी तिची काही स्तुतीसुद्धा करत नाही. तरीसुद्धा या कोणत्याही गोष्टीची हाव न बाळगता ती हे सगळं करत असते. आणि सखीने सरकारची चांगली जिरवली आहे, सरकारची बोलती बंद केली आहे. सखी ही सरकारला म्हणते, सरकार जर तुम्हाला पोटाला भूक लागली असेल, काही खायचं असेल ना, तर मी सांगते तुम्हाला कसं बनवायचं. सरकारचा नाईलाज होतो आणि मग सखी ही सरकारला सांगते, जा 1 वाटी तांदूळ घेऊन या. सरकारला खूप राग आलेला असतो, पण आता पोटाला काहीतरी खायचं आहे, त्यामुळे सखी 1 वाटी तांदूळ घेऊन येते. मग सखी तिला सांगते, त्यात 1 वाटी डाळ टाका. पण सरकारला कोणती डाळ ते कळत नाही. सखी तिला कोणती डाळ घ्यायची ते सांगते. मग सरकार डाळ टाकते. सखी सांगते, आता त्यात 2 पट 2 वाट्या पाणी टाका आणि कुकर लावा. थोड्याच वेळात तुमची खिचडी तयार होईल आणि मग पोट भरून खा. कान्हा हा सरकारला म्हणतो, सरकार मला असं वाटतं सखी मॅडमने जेवढं लेक्चर दिलं आहे ना तेवढं पुरेसं आहे. आता तुम्हाला स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्त्रीचं काय महत्त्व असतं आणि तिच्याबद्दल असे शब्द तुम्ही नव्हते वापरायला पाहिजे याची जाणीव नक्कीच झाली असेल. म्हणजे घरातील बाईलासुद्धा किती महत्त्व असतं हे एक बाई म्हणून तुम्हाला कळलं असेल असं मला वाटतं. तर गौतम म्हणतो, कान्हा चुकीचं बोलतोयस तू, तू हिला बाई म्हणाला का? मला तर बाईचे कोणतेच लक्षण, कोणतेच गुण या बाईमध्ये दिसत नाही. सरकारला खूप राग येतो. कान्हा, सखी आणि गौतम तेथून निघून जातात. सरकार चिडून म्हणते, सखी आज तू माझ्याबरोबर जे काही केलंय ना त्याचा बदला घेणार.
तू जाणून बुजून मला उपाशी ठेवलं आणि मला एवढं सुनावलंस. मला स्वतःला या स्वयंपाकघरात उभं राहून माझ्यासाठी बनवावं लागलं. माझी एवढी फजिती झाली. हा अपमान मी सहन करणार नाही. या अपमानाचा बदला मी नक्की घेणार. मी तुला धडा शिकवणारच. तुझ्या संपूर्ण स्टाफला मी उपाशी ठेवणार. मी असं काहीतरी करेल ना ज्याचा विचार तुम्ही याआधी कधीच केला नव्हता. कारण मी सरकार आहे सरकार. सरकारचा वार असा असतो की समोरचा कायमचा संपून जातो. एवढं लक्षात ठेव. सरकार खूप चिडलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. कान्हा आणि सखीने सरकारची लय 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 भारी जिरवली. सरकारने गृहिणींबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं, पण सखीने तिची चांगली जिरवली आहे. गृहिणींचं महत्त्व अधोरेखित करून दिलंय. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही परशुरामला बोलावून घेईल आणि त्याला धमकी देईल की मला सखी आणि कान्हाने या कॉन्ट्रॅक्टसाठी जे टेंडर भरलंय ना ते टेंडर हवंय आणि तू त्यांच्या विश्वासातील आहे. ते टेंडर मला आणून द्यायचं, नाहीतर मी तुझ्याबरोबर आणि तुझ्या बायकोबरोबर काय करेल ना याचा तू विचारसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे परशुराम खूप घाबरणार. तो सखी आणि कान्हाच्या रूममध्ये येईल आणि तेथे टेंडरची फाईल ही बेडवरच ठेवलेली असेल. सखी कान्हा रूममध्ये नसतील. त्यामुळे परशुराम सरकारने सांगितल्याप्रमाणे या सगळ्या फाईल्सचे फोटो काढून घेईल. परंतु त्याच वेळेस कान्हा रूममध्ये येणार आणि कान्हा परशुरामच्या खांद्यावर हात ठेवील. परशुराम खूप घाबरणार, मागे वळून पाहणार. मग कान्हाला कळेल का की परशुराम येथे टेंडर शोधायला आला होता आणि आता तो सरकारला या टेंडरबद्दल माहिती देणार आहे. की मग कान्हा आणि सखीचा यामागे सुद्धा काहीतरी प्लॅन आहे. कारण कान्हा आणि सखीला कळून चुकलंय की सरकार हे टेंडर मिळवण्यासाठी असं काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकते. मग कदाचित जाणून बुजून या दोघांनीच चुकीचं टेंडर येथे ठेवलं असेल. मग परशुराम हे सगळं सरकारला नेऊन देणार आणि मग सरकार चुकीचं टेंडर भरणार. कान्हा आणि सखी हे टेंडर मिळवणार. असा सुद्धा कान्हा आणि सखीचा प्लॅन असू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.